नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन आणि सायली यांनी दामिनीची कशा पद्धतीने वाट लावलेली आहे। कारण दामिनीने त्यांच्या समोर डील ठेवलेलं होतं, पण अर्जुन हा खरंच खूप जबरदस्त असा आहे, त्याने त्या डीलची वाट लावलेली आहे आणि अर्जुनला दामिनीच्या बाबतीतल्या बऱ्याचशा गोष्टी कळलेल्या आहेत। तर आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन सायलीला म्हणत असतो की त्या दामिनी देशमुखची अशी हार झाली पाहिजे कोर्टात की ज्याचा विचारही तिने कधी केलेला नव्हता। कारण अर्जुनने असं ठरवलेलं आहे की दामिनी देशमुखने जे काही तिच्या क्लायंटसाठी गोष्टी गोळा केलेल्या आहेत त्या प्रत्येकाची एक चेन आपल्याकडे तयार होत चाललेली आहे आणि त्या चेनचाच गळफास तिच्या क्लायंटच्या गळ्याला आवळला जाणार आहे, असं म्हणत अर्जुन आणि सायली निघालेले असतात। खाली आल्यानंतर प्रियाची वेगळीच नाटकं सुरू असतात। आता प्रिया अर्जुनला उचकायचा प्रयत्न करत असते। ती अर्जुनला म्हणत असते की मला माहितीये हे सगळं तू का करतोयस आणि मला त्रास व्हावा यासाठी सगळं करत आहे। कारण प्रियाला माहिती असतं की असं जर आपण बोललो तर अर्जुनला राग येणार, कल्पना चिडणार, प्रताप चिडणार आणि अर्जुनवरती ओरडणार, तर त्यासाठीच तिने हे सगळं केलेलं कांड असतं। तेव्हा अर्जुन काहीच बोलत नाही, अर्जुन शांत होतो आणि प्रिया म्हणत असते एकदा का अर्जुन इथे चिडला, डिस्ट्रॅक्ट झाला की कोर्टामध्ये तो केस नीट लढू शकणार नाही। हे सगळं प्रियाचं प्लॅनिंग असतं आणि त्यामुळे प्रिया अर्जुनशी असं वागत असते। तेव्हा मात्र सायली तिथे असते आणि सायली म्हणत असते की तुला काय वाटलं, कारण तुला जसं वाटेल तसं तू बोलशील आणि ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार या केस पासून डिस्ट्रॅक्ट होतील, तुझ्यावर ओरडतील, पण एवढं लक्षात ठेव ते ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आहेत, कारण ते कधीच चुकीच्या पद्धतीने बोलत नाहीत आणि वागत नाहीत आणि त्याचबरोबर तुझ्यासारख्या व्यक्तींमुळे केसपासून डिस्ट्रॅक्ट व्हावं अशी वेळ अजूनपर्यंत त्यांच्यावरती आलेली नाही। तू कितीही प्रयत्न कर आणि काहीही बोल, कशीही वाग, कारण कोर्टामध्ये तर आज राडा होणारच आहे। कारण प्रिया त्याचबरोबर त्यांना कोणालाच माहिती नाहीये की रिपोर्ट काय आलेले आहेत आणि त्यामुळे मात्र त्यांच्या सगळ्यांचा गोंधळ उडालेला आहे आणि त्यांना कळत नाहीये की आता हा अर्जुन कोर्टामध्ये नक्की कोणती चाल खेळणार आहे आणि आपली कशी वाट लावणार आहे, याच गोष्टी त्यांना कळत नाहीत। त्याचबरोबर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर इकडे दामिनी असते, तिने अर्जुन आणि सायलीला डिनरसाठी बोलवलेलं असतं। दामिनीने अर्जुन सायलीला डिनरसाठी बोलवलेलं आहे आणि त्यांना सांगत आहे कसं माहितीये का, आपण कायद्याने वागणारी माणसं आहोत, एकमेकांना थोडीफार मदत केली तर एवढा काही फरक पडत नाहीये ना, त्यामुळे आपण एकमेकांना मदत केली पाहिजे। अर्जुन म्हणतो म्हणजे काय बोलायचंय का तुम्हाला? तेव्हा ती म्हणत असते की कसं माहितीये का अर्जुन, मला असं वाटतंय की तू आणि मी आपण दोघांनी एकमेकांना मदत केली पाहिजे। तेव्हा ती म्हणत असते की तू एक गोष्ट केलीस, आठवते का तुला? तुझे क्लायंट मधुकर पाटील हे 7 दिवस पोलीस स्टेशनमध्ये सही करायला गेले नव्हते, मग ही गोष्ट चुकली की नाही, असं ती बोलत असते आणि तेव्हा मात्र अर्जुन तिच्याकडे पाहत असतो। अर्जुन म्हणत असतो की असं आहे का, मग तेव्हा ती म्हणत असते की मग आपण एक डील करूया, त्या बदल्यात काय कर माहितीये का, प्रियाचे म्हणजे प्रिया मधुकरचे जे रिपोर्ट आलेले आहेत ते काय आहेत ते तुम्हाला दे आणि मग मी हे जामिनाचं जे आहे ते कोर्टामध्ये बोलणार नाही, त्यांचा जामीन कॅन्सल करणार नाही। अर्जुन म्हणतो असं आहे का, पण कसं माहितीये का, या डीलमध्ये फक्त आणि फक्त तुमचा फायदा आहे, कारण दामिनी म्हणत असते की या डीलमध्ये आपल्या सर्वांचा फायदा आहे। त्यावरती अर्जुन सांगत असतो की नाही, या डीलमध्ये फक्त आणि फक्त तुमचा फायदा आहे, तुम्ही तुमचा फायदा बघितलेला आहे, यात आमचा फायदा काहीच नाहीये। तेव्हा मात्र अर्जुन इकडे दामिनीला कळत नाहीये की अर्जुन असं का बोलत आहे। तेव्हा दामिनी म्हणत असते अरे आपण मित्र आहोत ना, मग मैत्रीमध्ये एवढं चालतंच, मग तेवढी मदत केली तर काय बिघडतंय, असं दामिनीचं म्हणणं असतं। परंतु अर्जुन मात्र भलताच हुशार असतो आणि अर्जुनने ठरवलेलं असतं नाही, काही झालं तरीही दामिनीचा प्रत्येक डाव हाणून पाडायचा आहे आणि दामिनीला दाखवून द्यायचं आहे की काय होऊ शकतं। आणि त्यासाठी अर्जुन सायलीला म्हणतो की बायको ती फाईल काढ आणि मग ती फाईल दामिनीच्या समोर देतो आणि तिला सांगू लागतो की ही फाईल बघा। याच्यामध्ये कसं माहितीये का, मी कोणतंच काम कायद्याच्या विरोधात जाऊन करत नाही, मी सगळी कामं ही कायद्यानेच करणारा माणूस आहे, त्यामुळे मला कोणता डील करायची कधी गरज पडत नाही, असं अर्जुन दामिनीला सांगत असतो। आणि दामिनीला म्हणत असतो की तुम्हाला माहित नसेल तर ते डॉक्युमेंट चेक करा आणि त्या डॉक्युमेंट्सनुसार तुम्हाला कळेल की काय झालेलं आहे, असं म्हणत अर्जुनने ते डॉक्युमेंटची जी फाईल आहे ती दामिनीच्या पुढे दिलेली असते
आणि तिला सांगितलेलं असतं की हे डॉक्युमेंट्स बघा. आता दामिनी ती फाईल चेक करू लागते. तर अर्जुन त्यात सांगतो की मी पोलिसांची किंवा कोर्टाची रितसर परवानगी घेतलेली होती आणि रितसर परवानगी घेऊन त्यांना मी त्यांच्या प्रोटेक्शनसाठी त्यांना दुसरीकडे नेऊन ठेवत होतो. ज्या घरी ज्यांच्याकडे त्यांना ठेवलं होतं तिथल्या सगळ्यांचे इथे मी साक्षी घेतलेले आहेत, पुरावे ते म्हणून तिथं कोर्टाच्या समोर सादर केलेले होते. या सर्व गोष्टी मी केलेल्या होत्या. पण कसं आहे माहितीये का, तुम्हाला माझा बरोबर तो मुद्दा सापडला आणि तुम्ही त्या बाबतीत बोलायला सुरुवात केली. हे मला माहिती होतं, हे असं होणार आहे, या सर्व गोष्टी मला माहिती होत्या आणि म्हणूनच मी हुशारीने आहे आणि मी कायद्याचंच पालन करणारा माणूस आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जे काही मी करत आहे ना ते फक्त आणि फक्त कायद्यानेच करत आहे. हे जेव्हा अर्जुन ठणकावून सांगतो तेव्हा मात्र दामिनीची वाट लागलेली असते. तिला कळायचं बंद झालेलं असतं, कारण तिला असं वाटत असतं की या सर्व गोष्टी ज्या आहेत यामध्ये आपण अर्जुन सुभेदारला अडकू शकणार होतो. पण अर्जुन सुभेदार तर इतका पुढचा निघालेला आहे की तिला विचार करण्यापेक्षा पुढचा आहे तो. कारण अर्जुनने दामिनीपेक्षा 100 पावलं पुढे टाकून त्याने निर्णय घेतलेले होते आणि याची दामिनीला कल्पनाच नव्हती. कारण अर्जुनला एवढं माहिती आहे की आपण एखाद्या म्हणजे स्वतः तो लॉयर आहे आणि मधुभाऊंच्या जीवाला धोका आहे म्हणून त्याने अचानक त्यांना हलवलं आणि कोर्टाची परवानगी घेतली नाही. ही गोष्ट जर साक्षीच्या वकिलाला म्हणजे आता दामिनी आहे म्हणूनच नाही, याच्या आधी पवार जोशी दोन्ही होते त्यांना कळलं तर काय होऊ शकतं हे अर्जुनला चांगलं माहिती होतं. कारण जोशी वकिलाने खूप वेळा प्रयत्न केलेला होता की मधुभाऊंना या सगळ्यातून तिथे सही करायला जायचं नाही वगैरे अशा बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या होत्या. त्यामुळं अर्जुनला ऑलरेडी त्या गोष्टींची कल्पना होती आणि अर्जुनने बरोबर आता तो मुद्दा खोडून काढलेला असतो आणि तिथे वाट लावलेली असते. इकडे सायली मात्र विचार करत असते. सायली म्हणत असते की नाही, काहीतरी वेगळा गोंधळ होत आहे हे सायलीच्या लक्षात आलेलं असतं आणि सायली आता तिथून निघत असते. अर्जुन म्हणत असतो की कसं आहे, मी मगाशीच तुम्हाला सांगितलं होतं की जास्त गोड खाल्लेलं पचत नाही. तुम्हाला तर एक गुलाबजामुन पण पचलेला नाही. आणि मग आता एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या बाबतीत एक गोष्ट आम्हाला कळलेली आहे की तुम्ही काय करू शकता, त्यामुळे आम्ही त्या बाबतीत तुमच्यापासून लांबच राहणार आहोत असं अर्जुनने सांगितलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्यामध्ये मैत्री कधीच होऊ शकत नाही. आणि आता मला एक गोष्ट कळलेली आहे आणि ती म्हणजे तुम्ही डील करून ह्या ज्या केसेस आहेत त्या जिंकत आहात हे कळलेलं आहे. आणि त्या निघालेले असतात. सायली माघारी फिरते. सायलीनं तर तिचा हिसका अशा पद्धतीने दाखवलेला असतो की दामिनी बघतच राहते. सायली येते आणि म्हणते, कसं माहितीये का दामिनी मॅडम, मला काय वाटतं माहितीये का, गुलाबजाम खूप छान झाले होते, अजून एक गुलाबजाम घ्या. कसं आहे, तो गुलाबजाम तुम्हाला बरा पडेल आणि त्याचबरोबर तुम्ही गोड खा, तुम्हाला गरज आहे त्याची, कसं डिस्ट्रॅक्ट होताय ना तुम्ही. आणि हे राहिलेले गुलाबजाम आहे ना उद्या पॅक करून तुम्ही कोर्टात घेऊन या, तिथे तुमची वाट लागणार आहे, तेव्हाही तुम्हाला त्याची गरज पडेल. आणि त्यासोबतच आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे आतापर्यंत तुम्ही एकही केस हारला नाहीत, पण आता हारायची तयारी ठेवा. कारण आतापर्यंत तुमच्या समोर ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार नव्हते आणि माझ्या नवऱ्याशी तुम्ही कसंही कुठल्याही पद्धतीने डील केलं तर त्याचं उत्तर हे तुम्हाला मिळणारच आहे. सायली हे दामिनीला बोलत असते. अर्जुन पाहतच असतो. अर्जुनला तर धक्का बसलेला असतो की हे सगळं काय आहे. सायलीने तर तिथं जाऊन दामिनीची वाटच लावलेली असते. अक्षरशः दामिनी आता डोकं धरून बसलेली असते, कारण आजपर्यंत तिच्याशी अशा पद्धतीनं कोणी बोललेलं नव्हतं. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की पूर्णाजी, प्रताप त्याचबरोबर कल्पना बसलेले असतात आणि मग पूर्णाजी म्हणत असते की मला आईस्क्रीम खायचं आहे. तेव्हा कल्पना म्हणत असते की नाही. मग पूर्णाजी म्हणते की कसली सून आहेस ग तू, तू तर सून नाही ग, तू सासू झालीस, माझी सासू. त्यावरती प्रताप म्हणतो, हो बरोबर आहे, ती खास्ट सासू झाली बघ तुझी, असं म्हणत प्रताप बोलत असतो. आणि प्रताप म्हणत असतो की इतकी खास्ट आहे ना ती बघ. आणि मग ते दोघं जण तिथं असतात. त्यावेळेस पूर्णाजीला तिकडे प्रताप म्हणत असतो की मग आता बघ कसं आहे, यामध्ये मी तू कोणाचं काहीच करू शकत नाही, नाही म्हणजे नाही, मी नाही देऊ शकत तुला आईस्क्रीम, हे सगळं चाललेलं असतं. त्यावेळेस पूर्णाजी म्हणत असते की अरे थोडंसं द्या रे, आणि तुम्हाला लक्षातच येत नाही, मी म्हातारं झाले ना म्हणून असं करता. पण तुमच्या हे लक्षात येत नाहीये की म्हातारपण म्हणजे एक बालपण असतं. तेवढ्यात अर्जुन सायली तिथं आलेले असतात आणि अर्जुन म्हणतो की कोण म्हातारं झालं या घरामध्ये, नाही मला कळत नाहीये कोण म्हातारं झाले. आणि ते सगळेजण हसत असतात. तेव्हा 2 मिनिटासाठी सगळे शांत होतात, कारण अर्जुन आणि सायली तिथं आलेले असतात. त्यांना असं वाटत असतं की हे दोघं जण इथं आलेले आहेत म्हणजे आपल्यासाठी हे त्रासदायक असणार आहे, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. परंतु अर्जुनच्या आणि सायलीच्या येण्यामुळं त्यांना कुठं माहिती असतं की त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचा क्षण येणार आहे.
त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की सायली अर्जुनला म्हणत असते की तुम्ही जा बोला त्यांच्याशी. तेव्हा अर्जुन म्हणतो की ते चांगले हसत खेळत आहेत, पण मी त्यांच्यामध्ये गेलो तर त्यांचा मूड जाईल आणि ते निघून जातील तिथून. सायली म्हणते नाही जाणार, मला माहिती आहे नाही जाणार, कारण त्यांचा मूड चांगला करण्यासाठी पूर्णाजींना इथे गप्पा मारत बसवण्यासाठी मी एक गोष्ट केलेली आहे, मी घेऊन येते ते, असं म्हणत सायली जाते. आणि अर्जुन तिथे बोलायला बसतो. सायली किचनमध्ये आलेली असते आणि मग सायलीने जे काही बनवलेलं आहे ते घेऊन सायली तिथे येणार असते. तर विमल भाजीची तयारी करत असते आणि त्यासोबतच प्रताप म्हणत असतो की मला वाटलेलं की आज तुम्ही जेवायला याल. तेव्हा अर्जुन म्हणतो नाही, एका डिनरसाठी बाहेर गेलो होतो, डिनर मीटिंग होती, पण तो क्लायंट कसा होता ना हे चांगलंच कळलेलं आहे, असं प्रतापला अर्जुन सांगत असतो. त्याचबरोबर आता तिथं बोलत असतात आणि अर्जुन म्हणत असतो काय झालंय नक्की पूर्णाजी, अगं या घरात सगळ्यात लहान मुलगी तू आहेस, तू काही म्हातारी आहेस का, असं म्हणत पूर्णाजी बरोबर तो बोलत असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की पूर्णाजीचं हे सगळं बोलणं चाललेलं असतं. अर्जुन असतो तिथं, त्याचबरोबर कल्पना असते, हे सगळं छान अशा त्यांच्या गप्पा चाललेल्या असतात. आणि मग इकडे प्रताप म्हणत असतो की कसं आहे की आता सगळ्यांनाच वाटत होतं ना, पण आता मला नाही माहिती की कसं होत आहे. वेगळ्यात तिथं कल्पना असते, कल्पनाही बोलत असते, छान अशा त्यांच्या गप्पा चाललेल्या असतात. कल्पनाच्या मनात राग असतो, पण अर्जुन मात्र पूर्णाजीशी बोलत असतो. अर्जुनला पूर्णाजी सांगू लागते की अरे मला आईस्क्रीम खायचंय आणि हे दोघं मला देतच नाहीयेत. अर्जुन म्हणतो असं आहे का. मग ती म्हणते की माझा बालहट्ट पुरवायचा यांना नाही आहेस तर अजिबात, यांना असं वाटतं की नाही. तेव्हा प्रताप म्हणत असतो की तुला आठवतंय का पूर्णाजी, लहान असताना तू आम्हाला आईस्क्रीम द्यायची नाही, आम्हाला ओरडायची आईस्क्रीम खायचं नाही म्हणून, आणि आता हे सगळं तूच करत आहेस, म्हणजे तुलाच असं वाटत आहे. मला कळतच नाहीये की म्हणजे लहान कोण आहे. त्यावेळेस अर्जुन म्हणतो हो ना, त्यावेळेस आम्हाला बोलायचीस ना तू आईस्क्रीम खायचं नाही म्हणून, आणि आता हे काय आहे, हे त्यांचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा तेवढ्यात सायली तिथे येते आणि सायली म्हणते की काळजी करू नका, हे खास तुमच्यासाठी आहे, असं म्हणत सायली ते आईस्क्रीम घेऊन आलेली असते. म्हणजे ती म्हणते की मी तुमच्यासाठी आईस्क्रीम कुल्फी बनवलेली आहे. आणि मग सायली ती आईस्क्रीम कुल्फी आहे ती घेऊन आलेली असते आणि सगळ्यांना ती देत असते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की सगळेजण पाहत असतात, सगळेजण खुश झालेले असतात. आणि त्याचबरोबर इकडे सायलीला प्रताप म्हणत असतो अगं पण सायली तू विसरलीस का, पूर्णाजीला नाही चालत हे. सायली म्हणते की काळजी करू नका, याच्यामध्ये शुगर नाही आणि ही होममेड आहे. आणि त्याचबरोबर प्रताप म्हणत असतो की पण अगं तू तर आत्ता आलीस ना बाहेरून, मग हे कधी बनवलेलं आहे, हे प्रतापचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा सायली म्हणत असते की हो बाबा, मी जातानाच बनवून गेले होते, मला माहिती आहे ना थोडंसं आता गरमी सुरू झालेली आहे, तर म्हणलं सगळ्यांना आईस्क्रीम खायची इच्छा होणार असेल तर आपण बनवून ठेवूया, म्हणून हे तयार करून गेले होते मी जाताना. त्याचवेळी पूर्णाजी म्हणत असते की चला बरं झालेलं आहे, पूर्णाजीला आईस्क्रीम खायची इच्छा झालेलीच होती आणि त्यात ही आईस्क्रीम कुल्फी खायला मिळणार आहे याचा आनंदही तिला झालेला असतो. त्यावेळेस इकडे अर्जुन म्हणत असतो की तसं माझी बायको ग्रेटच आहे. आणि मग अर्जुन स्वतः आता पूर्णाजीला ते आईस्क्रीम देतो, म्हणजे कुल्फी बनवलेली आहे तो देतो आणि तिला म्हणत असतो की हे घे खा, असं म्हणत तो पूर्णाजीला देत आहे. परंतु एक गोष्ट घडते अशी की कल्पना मात्र पाहत असते. आणि मग इकडे पूर्णाजीच्या समोर आता कल्पना म्हणते की कसं आहे तुला माहित नाहीये का ग की पूर्णाईंना साखर चालत नाहीये. तेव्हा सायली म्हणते की तसं काही नाहीये, त्याच्यात साखर नाहीच टाकलेली मी, त्या ड्रायफ्रुट्स आहेत, मखान आहेत आणि गोडीसाठी मी खजूर टाकलेली आहे, त्यामुळं खाऊन बघा ती कशी लागते ती, असं सायली सांगत असते. कारण मला माहिती आहे ना पूर्णाजींना साखर चालत नाहीये, त्यांना शुगर आहे ते, असं सायली सांगत असते. आणि सायलीनं ही बनवलेली कुल्फी आहे ती कुल्फी ती सगळ्यांना देत असते आणि सगळेजण कौतुक करू लागतात. सायलीला पण खूप छान वाटत असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की तिथे लगेचच कल्पना म्हणते की थांबा, कसं एवढं आईस्क्रीम खायचं आहे आणि तन्वी आणि त्याचबरोबर अश्विन नसतील तर कसं वाटेल, असं म्हणत ती तन्वी अश्विन म्हणून त्या दोघांनाही आवाज देऊ लागते आणि त्यांना सांगू लागते की चला चला लवकर या, असं म्हणत त्यांना बोलवत असते. म्हणजे इथे सायली आहे तिचं कौतुक नाहीये, पण हिला प्रियाला बोलवून तिचं कौतुक करायचं असतं. आणि प्रियाची मात्र वाट लागलेली असते. प्रिया म्हणत असते की नाही नको, इथे थांबायलाच नको, हे दोघं जण जेव्हापासून दामिनीला भेटून आलेले आहेत ना तेव्हापासून यांचा मूड खूपच चांगला आहे, नक्की तिथे माझी कशी वाट लागलेली आहे ना तेच मला माहित नाहीये, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. त्याचबरोबर पाहायला मिळतं की जेव्हा प्रिया तिथे येते आणि प्रिया म्हणते की नाही मला नको आईस्क्रीम कारण मला अपचन झालेलं आहे. तेव्हा अश्विन म्हणतो काय सांगतेस.
त्याच वेळी कल्पना पण विचारते, तेव्हा लगेचच प्रिया म्हणते की आता गोळी देऊ नकोस, कारण ते नॉर्मल अपचन आहे, मी काही खाल्ले नाही त्याच्यामुळे झालेलं आहे, मला लगेच गोळी नको आहे, असंही प्रिया तिथे ठणकावून सांगते. त्याच वेळी अर्जुन म्हणतो की बरोबर आहे, आणि आईस्क्रीम एवढं छान झालंय की अपचन होणारच आहे, असं तो बोलत असतो. आणि त्याचबरोबर तो म्हणतो की कसं आहे, एवढ्या गोष्टी पोटात ठेवल्या जातात ना, त्यामुळं अपचन होणारच आहे, असं तो बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे अश्विन लगेच विचारू लागतो की काय म्हणालस तू दादा? तेव्हा अर्जुन म्हणतो नाही नाही नाही, माझ्या बायकोने एवढे छान आईस्क्रीम बनवले ना, त्याच्याबद्दल बोलत होतो मी. अर्जुन लगेचच तिथे शब्द फिरवतो, कारण अर्जुन पेशाने वकील आहे आणि त्याला शब्दांची फिरवाफिरवी कशी करायची हे चांगलंच माहिती आहे. आणि त्यामुळं अर्जुन कोणत्याही क्षणी इकडे प्रिया त्याचबरोबर अश्विन या दोघांचीही वाट लावू शकतो, हे त्यांनाही चांगलंच माहिती आहे. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि सगळेजण आईस्क्रीम खायला सुरुवात करतात, तेव्हा मात्र इकडे अश्विन आलेला असतो, त्याचबरोबर पूर्णाजी असते आणि ती म्हणत असते की खरंच खूप छान झालेलं आहे, अप्रतिम आईस्क्रीम झालेला आहे, असं म्हणत सगळेजण कौतुक करू लागलेले असतात. पूर्णाजीने तर पहिला बाईट घेता घेताच तिने सांगितलेलं असते की खूप छान असं आईस्क्रीम झालेलं आहे. तेव्हा मात्र इकडे अश्विन म्हणतो की हो खरंच खूप छान झालेलं आहे, आणि याच्यामध्ये ॲडेड शुगर नाही, त्यामुळे पूर्णाजी तू खाऊ शकतेस हे आईस्क्रीम, असंही अश्विनने आता सांगितलेलं असतं. त्याचबरोबर तिथे कल्पना लगेचच पूर्णाईकडे पाहते आणि म्हणू लागते की कौतुक करताय. तेव्हा पूर्णाजी म्हणते कसं आहे, आईस्क्रीम हे खरंच खूप छान लागतं, पहिला घास खाल्ला की छानच वाटतं, आणि त्यात मला तर आईस्क्रीम खायची सकाळपासूनच इच्छा झालेली होती, त्यामुळं ते आणखीनच छान लागायला लागलेलं आहे, असं पूर्णाजी बोलत असते. त्याचबरोबर अर्जुनही तिथं असतो आणि अर्जुन म्हणत असतो की खरंच माझ्या बायकोने हे आईस्क्रीम खूप छान आणि प्रेमाने बनवलेलं आहे. त्यावेळेस सायली तिथं बोलत असते आणि सायली म्हणत असते की आजचा दिवस तसा स्पेशल आहे. तर प्रताप म्हणतो आज काय सण वगैरे आहे का? तेव्हा सायली म्हणते की आमच्यासाठी तो सणच आहे. मग यांना कळायचंच बंद झालेलं असतं. सायली म्हणत असते की आज मदर्स डे आहे आणि पूर्णाजी आणि आई तुम्हाला दोघींनाही मदर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. आज मदर्स डे असल्यामुळं मी हे आईस्क्रीमचा बेत केलेला होता. आणि लगेचच अश्विन त्याचबरोबर प्रताप दोघंही तिथं बोलत असतात. ते म्हणत असतात की खरंच सायली, म्हणजे तुझ्यामुळं आमच्या लक्षात आलेलं आहे, आम्ही तर विसरलो होतो, असं त्या दोघांचंही बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर अश्विन उठतो, पूर्णाजीला नमस्कार करतो आणि म्हणतो की सॉरी मी विसरलो होतो आणि हॅपी मदर्स डे म्हणतो. त्याचबरोबर तो अर्जुन इकडे कल्पनाकडे येतो, कल्पनालाही शुभेच्छा देऊ लागतो. हे सगळं त्यांचं चालू असतं. आणि त्यानंतर पाहायला मिळतं की पूर्णाजी त्याचबरोबर अर्जुन सगळेजण तिथं आहेत आणि सायली सांगत असते की कसं आहे, तुम्ही आमच्यासाठी खूप करता आणि त्या गोष्टीचं सेलिब्रेशन करण्याचा हा दिवस आहे आणि त्यामुळंच या सगळ्या गोष्टी करण्याचं आम्ही ठरवलेलं होतं. आणि मग दोघंही पूर्णाजीला वाकून नमस्कार करतात. पूर्णाजी आशीर्वाद देते. अर्जुन म्हणतो की कसं आहे, तुम्ही आमच्यासाठी खूप करता, पण आम्ही कधी त्या गोष्टी बोलून दाखवत नाही आणि या सगळ्या गोष्टी बोलून दाखवलेल्या नसतात आणि म्हणूनच हे सगळं घडत असतं, हे सगळं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच पाहायला मिळतं की अर्जुन आणि सायली आता दोघंही कल्पनाकडे येतात, कल्पनाला नमस्कार करू लागतात. पण आता आपल्याला तर माहितीच आहे कल्पनाला किती मिरच्या जमलेल्या असतात, कारण सायली जवळ आली की तिला त्रासच होत असतो आणि ती त्याच पद्धतीनं वागत असते, बोलत असते, तिला त्या गोष्टींचा त्रास होत असतो. तिला असं वाटत असतं की नाही, सायलीचं जे काय आहे ना ते नेहमी चुकतच असतं, असं तिचं म्हणणं असतं. त्यावेळेस अर्जुन आणि सायली तिची समजूत घालतात आणि तिला नमस्कार करतात. पण कल्पना मात्र माजुऱ्यासारखी तिथून उठूनच चाललेली असते. तिला त्या गोष्टींबद्दल कधीच काहीच वाटत नसतं. त्यानंतर प्रेक्षकांना आपल्याला पाहायला मिळणार आहे की उद्याच्या भागात अर्जुन म्हणत असतो की आता मी अशी चेन तयार केलेली आहे की त्यामध्ये अजून एक गोष्ट ऍड झालेली आहे, आणि ती म्हणजेच की आता ती जी चेन आहे त्या चेनमुळं लवकरच एक गोष्ट होणार आहे, आणि ती अशी आहे, ती म्हणजेच की त्या दामिनीचा जो क्लायंट आहे त्याच्या गळ्याचा गळफास आवळला जाणार आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे अर्जुन म्हणत असतो की आता लवकरच कळणार आहे की काय होऊ शकतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन आणि सायली दोघंही आता केससाठी निघालेले असतात आणि ते खाली आलेले असतात आणि तिथेच आलेली असते ती म्हणजे प्रिया. आणि प्रिया मुद्दामूनच अर्जुनला त्रास देण्याचा प्रयत्न करत असते, अर्जुनशी चुकीचं वागण्याचा प्रयत्न करत असते, अर्जुन डिस्ट्रॅक्ट झाला पाहिजे केसपासून असे तिचे प्रयत्न चाललेले असतात आणि त्यासाठी तिची ही सगळी धडपड चाललेली असते. परंतु सायली तिथं असते. सायली म्हणत असते कसं आहे माहितीये का, हे अर्जुन सुभेदार आहेत आणि प्रिया एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या या कोणत्याही गोष्टींमुळं
ते डिस्ट्रॅक्ट होणार नाहीत केसपासून, ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेव, कारण त्यांच्यावरती तशी वेळच आलेली नाही आणि ते कधीच डिस्ट्रॅक्ट होऊ शकत नाहीत, कारण त्यांच्यासाठी काय महत्त्वाचं आहे हे त्यांना चांगलंच माहिती आहे. त्यामुळे तू या गोष्टींपासून लांबच राहा, कारण तुला या सगळ्या गोष्टी करायची गरजच नाही, असं सायलीने ठणकावून सांगितलेलं आहे. आणि अर्जुन तर पाहतच राहतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.